क्लायमेट कडे वी आर लुकिंग. आपण रिजनल क्लायमेट कडे बघत होतो, राईट? सो इन द ड्राय क्लायमेट सो बघा बेसिकली त्यांनी आपल्याला काय सांगितलं, पहिलं आपण मान्सून कशा प्रकारे किंवा पाऊस कशा प्रकारे आपला रिजनल क्लायमेट म्हणजे प्रादेशिक जे आपण बोललो होतो वातावरण हे कशा प्रकारे कार्य करतं ते आपण बघूया. सो दिस इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट फॅक्टर टू इन्फ्लुएन्स इन सॉइल फॉर्मेशन. म्हणजे हा सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो सॉइल फॉर्मेशन म्हणजे काय, मृदा बनण्यासाठी हे घटक सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर प्रादेशिक वातावरण कशा प्रकारे इम्पॉर्टंट आहे तर बघा, ज्या ठिकाणी पाऊस पडतो जसं आपण ऑलरेडी बोललो होतो, राईट? ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या ठिकाणी त्या खडकांवरती पावसाचा जास्त मार झाल्या कारणाने पावसाचा त्या खडकामध्ये जास्त मार झाल्या कारणाने तो खडक त्याचं वेदरिंग होतं म्हणजे तिथे रॉक वेदरिंग होतं म्हणजे काय, खडकांचं विदारण होत असतं आणि विदारणमुळे जसं आपण बघितलं की छोटे छोटे सॉइल पार्टिकल्स तिथे क्रिएट होतात. तर ते म्हणून या ठिकाणी आपण रिजनल क्लायमेट आपण बघतोय म्हणजे काय, तर प्रादेशिक वातावरण आपण कशाप्रमाणे प्रादेशिक वातावरण पण कशा प्रकारे अवलंबून असतं किंवा प्रादेशिक वातावरण कशाप्रकारे कारणीभूत ठरतं ते आपण बघणार आहोत. तर पहिला फॅक्टर आपण बघितला की पाऊस. दुसरा फॅक्टर आपण बघू शकतो की जर तिथं ऊन जास्त असेल, जर त्या प्रदेशामध्ये ऊन जास्त असेल, नीट लक्षात द्या, जर त्या प्रदेशाचा क्लायमेट हा हॉट असेल, तर तर तो जो रिजन आहे म्हणजे तो जो दगडाचा जो भाग आहे किंवा तो दगड आहे, तो दगड हा एक्सपांड होतो. एक्सपांड होतो म्हणजे कसं होतं, आपण सायन्समध्ये, विज्ञानमध्ये ऑलरेडी आपण बघितलं असतं की जर एखादं मटेरियल एक्सपांड होत जर गरम होत असेल, खूप जास्त गरम होत असेल, तर तो एक्सपांड होतो म्हणजे प्रसारण पावत असतो. आणि जेव्हा तीच वस्तू पुन्हा जर थंडी झाली, तर ते कॉन्ट्रॅक्ट होते म्हणजे आकुंचन पावत असते. तर दगडामध्ये असणारे जे मिनरल्स असतात म्हणजे दगडामध्ये असणारे जे खनिजे असतात, त्या खनिजे बेसिकली त्या गरमीमुळे किंवा दगड स्वतः त्या गरमीमुळे एक्सपांड होत असतो म्हणजे प्रसारण पावत असतो आणि प्रसारण पावल्यामुळे आणि पुन्हा आकुंचन पावण्याकारणाने ह्या रिजनमुळे काय होत होतं, हे जे दोघे कारणामुळे आकुंचन पावणे प्रसारण पावण्यामुळे या खडकामध्ये भेगा पडत असतात. कारण बघा ह्याच्यातलं मटेरियल वाढते आणि पुन्हा कमी होते, वाढते आणि पुन्हा कमी होते, वाढते आणि पुन्हा कमी होते. ह्या कारणामुळे ह्याच्या खडकांमध्ये भेगा पडतात, क्रॅक्स पडतात आणि नंतर कालांतराने ते पुन्हा एकदा त्यांचं आपण वेदरिंग म्हणजेच काय, तर त्यांचं विदारण पुन्हा एकदा होताना आपण बघू शकतो. विदारण म्हणजे काय, तर त्याचे छोटे-छोटे पार्टिकल्समध्ये कन्व्हर्ट होणे किंवा तो दगड तुटणे असं आपण फॅक्टर बघत असतो, राइट? त्याच कारणामुळे तो पहिला सीन त्यांनी केला, तर क्लायमेट ज्या ठिकाणी ओके. सो ज्या ठिकाणी पाऊस पडत असतो, तर त्या ठिकाणी आपण असं एक रिजन पडतो आणि त्या ठिकाणी द क्लायमेट द डेक्कन प्लेट वेदरिंग द बेसॉल्ट लीड टू द फॉर्मेशन ऑफ द ब्लॅक सॉइल, whereas the humid climate and the western Sahyadris are leaching the same basalt rock lead to the formation of leathering soil. तर त्यांनी काय सांगितलं की आपल्या मध्य महाराष्ट्रात जेव्हा आपण बघितलं तेव्हा तिथे गरमीमुळे म्हणजे जास्त उष्णतामुळे तिथला जो खडक आहे त्याचं विदारण पावतं म्हणजे तिथला खडक तिथला रॉक आहे हा तुटतो आणि त्याच्यामुळे आपण काय निर्माण झालेलं बघतो, तर तिथं आपण काळी मृदा निर्माण झालेली बघू शकतो. परंतु सह्याद्रीच्या पश्चिम भागात म्हणजेच कुठे आपल्या कोकण रिजनमध्ये आपण बघतो, कोकणमध्ये आपल्याकडे सुद्धा बेसाल्ट सॉल्ट आहे. परंतु आपल्याकडे समुद्राचं पाणी असल्या कारणाने बघा, पुन्हा एकदा बघा, तर बघा महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की हा सह्याद्री पर्वत आहे. या ठिकाणी डेक्कनचे पठार येतात, म्हणजे आपण मध्य महाराष्ट्राला म्हणतो आणि या ठिकाणी कोकण आपल्याला दिसतं. तर कोकण समोर काय आहे, तर कोकण समोर समुद्र आहे. तर कोकणमध्ये असणारा समुद्र प्लस कोकणमध्ये पाण्यामुळे म्हणजे पावसामुळे तो खडकाचं वेदरिंग म्हणजे खडकाचं विदारण हे जास्तीत जास्त प्रमाणात होत असतो आणि त्या कारणामुळे त्याच खडकाचा म्हणजे बेसॉल्ट खडकाचं रूपांतर लीचिंग म्हणजे अल्पसा जांभळी मृदा म्हणजे आपण थोडी रेडिश आपल्याला कोण बघत असतो. आपण जर कोण कोकण भागामध्ये असेल तर त्यांना माहिती असतं की त्यांच्या गावाची माती किंवा त्यांची माती ही थोडी लालसर आपल्याला दिसून येते. लेदरिंग सॉइल आपल्याला तिथे दिसून येते, राइट? सो अशा प्रकारे आपण बघू शकतो. तर सो बघा आता आपण बघणार तर बायोटिक मटेरियल म्हणजे कोणते कोणते जैविक गोष्ट आहे ते कारण देतात किंवा कारणीभूत असतात सॉइल फॉर्मेशनसाठी ते आपण आता बघणार आहोत, राइट? सो लेट्स गो फॉर दॅट. सो बघा तो वेदरिंग काय, तो वेदरिंग म्हणजे काय, विदारण, राइट? विदारण म्हणजे काय, तर खडकांचे छोट्या छोट्या मातीच्या गोळ्यामध्ये रूपांतर होणे किंवा मातीमध्ये कन्व्हर्ट होणे त्याला आपण वेदरिंग किंवा विदारण असं आपण म्हणतो. The weathering of a rock turns them into the powdery material, but this powdery material is not soil. To turn such powdery material into the soil, it is necessary that the biotic material get mixed into it. The biotic material comes from the decomposition of the remaining of plants and animals in that region.
the vegetal litters, and we can say the root of plants, the remaining of animals, etc., get decomposed due to the water, and the microorganism and the certain other organisms have decomposed the dead remains of the organic material, and the biotic material thus produces and get mixed into the soil, and this called humus or humus. And if the proportion of the humus of the soil is greater, the soil became the fertile. तर त्यांनी बायोटिक म्हणजे जैविक गोष्टमध्ये त्यांनी आपल्याला एक महत्वाची आपण बोलतो जैविक घटक हे एक महत्वाचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं आहे की बघा सॉइल आपण जेव्हा बघतो की आतापर्यंत आपण बघितले वेगवेगळ्या कारणामुळे खडक किंवा रॉक जो असतो तर रॉकचे छोटे छोटे पार्टिकल्स आणि छोट्या छोट्या पावडरमध्ये कन्वर्ट होते. परंतु छोट्या छोट्या पावडरला आपण म्हणजे जी पावडर असते रॉकची पावडर म्हणजे खडकाची पावडर त्याला आपण मृदा बोलू शकतो का किंवा सॉइल बोलू शकतो का? देन आन्सर इज नो. तर त्याला आपण सॉइल केव्हा बोलू शकतो? जेव्हा बायोटिक मटेरियल म्हणजे जैविक गोष्ट त्याच्यामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत आपण त्याला सॉइल बोलू शकत नाही. तर जैविक गोष्ट म्हणजेच काय? जैविक गोष्ट म्हणजे हे की जर समजा एखाद्या जमिनीवर झाड वाढलेलं आहे किंवा ॲनिमल तिथं मेलेला आहे. तर तेव्हा बघा आपण हळू-हळू बघतो किंवा कालांतराने बघतो किंवा तो झाड किंवा तो ॲनिमल तो डिकंपोज व्हायला लागतो. डिकंपोज व्हायला लागतो म्हणजे तो हळू-हळू, हळू-हळू तो एक सडायला लागतो आणि त्याचे जे छोटे-छोटे पार्टिकल्स आहेत ते सॉइलमध्ये तो मिक्स व्हायला सुरुवात होते. तर त्याचा डिकंपोझिशन आपण प्रोसेस आपण म्हणत असतो, राइट? तर ते डिकंपोज होऊन त्याला आपण डिकंपोजिशनला आपण कोणता वर्ड वापरलेला आहे ते आपण बघूया. मृदा नव्हे. भोगेशाही जैविक पदार्थ मिसळले जाता आवश्यक असते. वनस्पती विघटन. तर विघटन त्यांचं होत असतं. म्हणजे काय डिकंपोजिशन होत असतं. त्या डिकंपोजिशनमुळे काय होतं, तर जेव्हा-जेव्हा ते डिकंपोज होतात, तेव्हा ते जे आपण बोलतो ॲनिमल्सचे पार्टिकल्स किंवा ट्री प्लांट्सचे पार्टिकल्स हे छोटे-छोटे पार्टिकल्स त्या रॉकच्या पावडरमध्ये म्हणजे त्या रॉक पावडर म्हणजे खडकाच्या पावडरमध्ये ते मिक्स होतात आणि जेव्हा ते मिक्स होतात आणि जसं ते त्यांचं प्रपोर्शन वाढत जातं, तसं-तसं आपण बघू शकतो रॉकची म्हणजे त्या रॉक पावडरची किंवा त्या रॉक पावडर किंवा त्या खडकाच्या पावडरची आपण फर्टिलिटी म्हणजे क्षमता, फर्टिलिटी म्हणजे नवीन प्लांट उत्पादन करण्याची क्षमता, ही म्हणजे त्याच्या क्षमता ही वाढत जाते. म्हणजे त्याच्यातली फर्टिलिटी म्हणजे त्याच्यातली आपण बोलू शकतो त्याच्यातली सुपीकता, फर्टिलिटी मीन्स व्हॉट? तर सुपीकता ही बेसिकली त्यांची वाढत जाते आणि त्याच कारणामुळे आपण बघू शकतो की बायोटिक मटेरियल हे खूप इम्पोर्टंट आहे. जर आपल्याला जर आपल्याला सॉरी रॉक पावडरचा म्हणजे खडकाच्या पावडरचा जर आपल्याला सॉइलमध्ये म्हणजे मृदामध्ये जर आपल्याला कन्व्हर्ट करायचं असेल, तर बायोटिक मटेरियल हे अतिशय इम्पोर्टंट असतात आणि बायोटिक मटेरियल म्हणजे डिकंपोजिशनचं काम कोण करत असतं? बायोटिक मटेरियल मिळवायचं काम कोण करत असतं? तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्म सूक्ष्म जीव आणि काही विशिष्ट जीव, सूक्ष्मजीव ते बेसिकली सुपीकता किंवा बायोटिक मटेरियल मध्ये म्हणजे जे बायोटिक मटेरियल मिळवण्याचं काम करत असतं असं आपण बघू शकतो, राइट? So the process of decomposition by the living organism take place continuously. And nowadays, the productions of the verticompost is the undertaken on the large scale. And to try to understand the process, producing the verticompost to compost, the production of compost need to sufficient period of time and elements like the organic water or sorry organic waste, water and heat. तर त्यांनी बेसिकली सॉरी तर त्यांनी बेसिकली आपल्याला काय सांगितलं तर आजकाल म्हणजे ही प्रोसेस ऑफ डिकंपोजिशन म्हणजे हे आपण जे बोलतो विघटन करणं हे जी घटना आहे ह्या घटनेला थोडा टाइम लागत असतो कारण प्रत्येक एका रात्रीमध्ये बघा आपण बघतो की जेव्हा एक शरीर किंवा एक ॲनिमल जर ॲनिमल एकाच ठिकाणी मरून पडलेला असेल तर तो आपल्याला लगेच मातीमध्ये मिक्स झालेला आपण बघू नाही शकत. तर 8 दिवसानंतर किंवा आपण 8 दिवसानंतर हळू-हळू त्याच्या आपल्याला वास यायला लागते. नंतर आपण बघतो की कालांतराने जर बघितलं तर त्याच्या हड्ड्या दिसायला लागतात. त्याची चमडी हळू-हळू कमी होते. नंतर त्याची हड्ड्या सुद्धा कमी होते. म्हणजे कालांतराने आपण नाही बोलता तरी आपल्याला एक 1.5 महिना तरी त्याचा म्हणजे एका ॲनिमलला डिकंपोज व्हायला लागत असतो. तर भले ते रोज प्रोसेस डेली चालत असते, परंतु तरी सुद्धा त्याला टाईम लागत असतो. तर हे जे टायमिंग आणि हे टायमिंग कशावरती डिपेंड असतो? तर पाणी, ऑर्गॅनिक वेस्ट आणि म्हणजे आपण बोलतो बायोटिक मटेरियल जास्तीत जास्त मिक्स होण्याचं कोणावर डिपेंड असतं? तर तिथे किती प्राणी मेलेले आहेत आणि प्लस तिथे किती वॉटर आहे आणि प्लस तिथे हीट कशी आहे, यावर सगळं काय अवलंबून असतो, राइट? हे एक प्रोसेस आपण बघितली आणि आता आपण त्यांनी सांगितलं आपल्याला वर्मी कंपोस्ट
ओके, वर्मी कंपोस्ट म्हणजेच काय, तर गांडूळ खत. तर गांडूळ खताने आपण बघू शकतो अलीकडे गांडूळ खतामध्ये निर्माण झालेला प्रयोग करत आहेत, जेणेकरून जे डिकम्पोजिशनची प्रोसेस आहे किंवा विघटन करण्याची प्रोसेस आहे, कुठे ना कुठे थोडे जलद करण्याची ट्राय केलेला आहे किंवा कोशिश केलेली आहे. राईट. तो आता आपण नेक्स्ट बघूया टाइम. तो टाइम हा फॅक्टर कशा प्रकारे आपल्याला अवलंबून आहे ते सुद्धा आपण बघूया. सो टाइम, सॉइल फॉर्मेशन इज अ नॅचरल and the slow process, and it's needed the very long period to form the 2.5 centimeter thick layer of topsoil. It takes the thousands of years. म्हणजे काय म्हणतात ते, तर आपल्याला हजारो वर्ष लागतात फक्त 2.5 सेंटीमीटरचा, म्हणजे 2.5 सेंटीमीटर म्हणजे बघू शकतो आपण केवढा छोटा लेयर सॉइलचा बनवण्यासाठी किती वर्ष लागतात, तर हजारो वर्ष लागतात. सो फ्रॉम दिस यू मे अंडरस्टँड दॅट द सॉइल इज इनव्हॅल्युएबल. म्हणजे आपल्याला कळतं की ते किती इम्पॉर्टंट आणि किती महत्वाचं आहे आणि त्याचं इम्पॉर्टन्स केवढं जास्त हे आपल्याला कळू शकतो. आणि इन द रिजन ऑफ हाय रेनफॉल and the higher temperature, the process of soil formation is faster. And the comparatively in the regions of low temperature and the low rainfall, the soil formation takes more time. का बरं? तर म्हणजे या वाक्याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी खूप जास्त पाऊस आहे आणि खूप जास्त ऊन आहे, राइट. ज्या ठिकाणी खूप जास्त पाऊस आणि खूप जास्त तापमान आहे किंवा ऊन जास्त बऱ्यापैकी आहे, त्या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे म्हणजे सॉइल फॉर्मेशनची प्रोसेस, म्हणजे मृदा बनवायची प्रोसेस, ही जरा जलद गतीने होत असते. परंतु ज्या ठिकाणी ह्यांची कमतरता असते, म्हणजे पाण्याची, म्हणजे पावसाची आणि उन्हाची तिथं कमतरता होत असते, तिथं सॉइल फॉर्मेशन घटना ही खूप स्लोली होत असताना आपण बघू शकतो. द ह्युमन यूज द सॉइल गिफ्टेड बाय द नेचर ॲज अ रिसोर्सेस. It is mainly used for the agriculture purpose. For giving the higher production, the different types of chemical fertilizers, insects are used produce or previously. However, this leads to degradation of soil. तो बघा, त्यांनी खूप मोठा आणि खूप महत्वाचा घटक आपल्याला त्याने सांगितलेला. त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, की आपण जी जमीन वापरतो, की आपण जी सॉइल वापरतोय, जी आपण जी मृदा वापरतोय, ती आपल्याला निसर्गाने गिफ्ट दिलेलं आहे. निसर्गाने आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे. निसर्गाने आपल्याला एक भेट दिलेली आहे आणि त्या भेटीचा आपण मेनली ॲग्रीकल्चरसाठी वापर करत असतो आणि त्या गोष्टीचा आपण जास्तीत जास्त शेती करण्यासाठी आपण वापर करत असतो. परंतु परंतु ह्याच्यामध्ये सर्वात मोठा परंतु काय? कारण आपण आजकाल नवीन, म्हणजे जास्त उत्पादन होण्यासाठी किंवा फास्टर उत्पादन होण्यासाठी आपण केमिकल फर्टिलायझर वापरत आहोत. म्हणजे आपण रासायनिक खतं किंवा रासायनिक गोष्टी आपण जास्तीत जास्त वापरत आहोत. जेणेकरून जी फर्टिलिटी आहे, फर्टिलायझर किंवा इन्सेक्ट्स, म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट बेसिकली वी कॅन सी इन द सॉइल, किंवा आपण जे बायोटिक मटेरियल्स, बायोटिक जे घटक आहेत, जे बायोटिक फॅक्टर्स आहेत, जे ऍक्च्युअली आहेत सॉइलमध्ये, ते मरत आहेत आणि त्यांची जे बेसिकली आपण बोलतो त्यांची जी संख्या आहे ती कुठे ना कुठे कमी होत आहे. आणि त्याच्याचमुळे आपण बघू शकतो की त्या जमिनीचे ग्रॅडिएशन म्हणजेच काय, तर त्या जमिनीचे किंवा तिथल्या जमिनीचं कुठे ना कुठे आपल्याला दिसतंय की त्याची सुपीकता ही कमी होत आहे. राईट. सो हिअर इज द थिंग, आणि हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की जर जास्तीत जास्त आपण इंटेन्सनी जास्त जर आपण भले भले आपण केमिकल फर्टिलायझर जास्त वापरले, भले आपल्याला उत्पादन जास्त भेटत असेल, पण कुठे ना कुठे ते सॉइल फॉर्मेशनला ते कुठे ना कुठे किंवा सॉइलच्या फर्टिलिटीला कुठे ना कुठे ते कमतरता भासवत आहे, कुठे ना कुठे ते इजा करत आहेत असं आपण बघू शकतो. राईट. सो हिअर इज द थिंग त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण बघूया ऑलवेज रिमेंबर सेशन. सो अर्थ डझंट मीन सॉइल. The soil contains the powder from the weather rocks, partially or completely decomposed organic material, and innumerable microorganisms, and interactions between the biotic and abiotic compound in the soil go on continuously. The plants get nutrients required for their growth from the soil, and the soil is complete ecosystem. Earth is also a substance. The potter used as a raw material. A farmer use soil as an ecosystem. तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं? त्यांनी आपल्याला हे सांगितलं की ऑलवेज रिमेंबर, म्हणजे आपल्याला सदैव लक्षात ठेवलं पाहिजे की पृथ्वी म्हणजे जमीन नाही. तर जमीन हे आपण बघू शकतो की जमीन हा एक छोटासा पार्ट आहे पृथ्वीचा, छोटासा एक आपण घटक आहे आपण बघू शकतो, एक छोटासा लेअर आहे असं आपण बघू शकतो. जमीन म्हणजे पृथ्वीवरचा एक छोटासा लेअर, आणि त्याच्यावरती आपण बघू शकतो कशाने घडलेला आहे, तर तो एक रॉकचा वेदरिंग म्हणजे काय, दगडाचं वितरण होऊन
किंवा डिकम्पोजिशन होऊन म्हणजेच आपण विघटन होऊन म्हणजे ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे प्लांट्स आणि प्लस प्राण्यांचं विघटन होऊन आपण बघू शकतो निर्माण झालेले आहे. आणि खूप जास्त नंबरामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स अवेलेबिलिटी. तर या मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याच्यावरती डिपेंड असणारा आपण बघू शकतो. त्याच्यावरती डिपेंड आपल्याला काय दिसून येतो? आपली सॉइल दिसून येते. आणि सॉइल एक कम्प्लीट इकोसिस्टम आहे आणि अर्थ इज अ सोलर सबस्टन्स. द पॉटर युज्ड इज अ रॉ मटेरियल बाय दी फार्मर. आणि आपण जो बघतो आपण जो मडका वापरला तो आपण रॉ मटेरियल म्हणून वापरत असतो. आणि द फार्मर युजेस सॉइल ॲज अ इकोसिस्टम. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो. राईट. तो आता नेक्स्ट थिंग आता आपण बघूया की दे आय गेस गेव अस द एक्झाम्पल. राईट. तर एक्झाम्पल म्हणजे एक एक्सपेरिमेंट त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण बघूया नंतर म्हणजे त्या एक्सपेरिमेंटकडे बघूया. हे वाचता आपण बघूया त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. राईट. An important component of the living world on the earth is plant, and for the production and grow of plant, the soil is indispensable. म्हणजेच काय की आपण बघू शकतो की आपल्या पृथ्वीवरती सर्वात इम्पॉर्टंट पार्ट काय जीवन. आणि जीवन म्हणजेच काय प्लांट. आणि प्लांटच्या प्रोडक्शनसाठी म्हणजे वृक्षाच्या प्रोडक्शनसाठी सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात अमूल्य घटक कोणता आहे? तर तो आहे जमीन. तर जमीन नसेल तर आपण बघा ना, माती नसेल, जमीन नसेल तर आपण कुठे प्लांट उगवणार? तर आपल्याला जागा असेल का प्लांट उगवायला? द आन्सर इज नो. सो दिस इज द थिंग. अँड दे प्रोव्हाइडेड द सपोर्ट टू प्लांट्स. बरोबर. आणि नंतर द व्हेजिटेशन is abundant in the regions that have the fertile soil. For example, the equatorial regions. However, in the area where the soil is not fertile, the vegetation is scanty. That is in the desert. And where there is a shortage of soil, the vegetation not even seen. For example, that is the polar area. So ते आपल्याला काय सांगतात? ते आपल्याला असं सांगतात की ज्या ठिकाणी आपल्याला प्लांट आणि वृक्ष वगैरे आपल्याला दिसतात. वृक्ष वनस्पती आपल्याला कोणत्या ठिकाणी जास्त दिसतात? त्या ठिकाणी जमिनीची फर्टिलिटी जास्त असेल आणि पाऊस जास्त असेल. म्हणजेच काय? तर इक्वेटोरियल म्हणजे विषुववृत्तीय भागामध्ये आपल्याला ते जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला वृक्ष दिसून येतात. परंतु ज्या ठिकाणी पावसाची खूप कमतरता असेल, ओके, पण जमिनीची उपलब्धता आहे, परंतु पावसाची खूप कमतरता असल्या कारणाने सुद्धा आपल्याला तिथे कोणतीच घटना म्हणजे कोणतेच प्लांट म्हणजे जास्त प्लांट आपल्याला दिसत नाही. तिथे कमतरता असते. स्कॅनिटी म्हणजे काय? तर कमतरता असणे म्हणजेच काय? म्हणजेच कोणता रिजन? म्हणजेच आपण वाळवंटाचा रिजन असं बोलू शकतो की वाळवंटी भाग. आणि नंतर आपल्याला सांगितलंय की ज्या ठिकाणी जमिनीची पण कमतरता आहे आणि पाण्याची पण कमतरता आहे. म्हणजे कोणते बर्फाळ प्रदेश. तर त्या ठिकाणी आपल्याला जास्त हे दिसून येतात का प्लांट्स? देन आन्सर इज नो. So through the favorable climate, the availability of abundant water and sunlight are necessary for growth of plant. And this alone are not sufficient. The fertility soil are favor the plant grow. तर तर बेसिकली त्यांनी आपल्याला काय सांगितलं? त्यांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे, की भलेही आपल्याकडे खूप चांगल्या प्रमाणात पाऊस असेल, परंतु आणि भलेही आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश पण असेल, परंतु सॉइल म्हणजे प्लांट वाढण्यासाठी कोणतेही प्लांट वाढण्यासाठी किंवा कधीही प्लांट वाढण्यासाठी कोणता फॅक्टर इम्पॉर्टंट असतो? तर सॉइल आणि सॉइलची फर्टिलिटी. म्हणजे आपल्याला जमीन तर महत्त्वाची आहेच आहे, परंतु आपल्याला त्याची सुपीकता पण इम्पॉर्टंट असेल. जर सुपीकता जर त्याची नसेल, चांगली नसेल म्हणजे त्याची फर्टिलिटी चांगली नसेल, तर त्याच्यामध्ये प्लांट ग्रो करेल का? तर आन्सर इज नो. सो दिस इज द थिंग. अशा प्रकारे आपण बघू शकतो, की सॉइल फर्टिलिटीसाठी आपल्याला बायोटिक म्हणजे जैविक फॅक्टर किंवा जैविक गोष्टी हे सुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. राइट. And when man realized that the sowing of seed in the soil leads to the growth of plant and yield the crop, and he started using the soil as the resources. Gradually, he realized that the fertility of soil along the riverbed given the higher yield. Hence, he settled in the valleys and started living their groups. This leads to the rising of ancient river valley civilization, that is Indus civilization. तर त्यांनी आपल्याला एक सांगितलेलं सर्वात एक थोडं हिस्ट्रीबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलंय, की जेव्हा माणूस बघा, जेव्हा आपण पहिला आपण बोलतो माणसाला जेव्हा एकदम सुरुवातीला कळालं, की जर आपण बी पेरले जमिनीमध्ये तर त्याचं झाड उगवतं. जेव्हा ही गोष्ट त्याला कळाली, तेव्हा तो बी पेरायला आणि शेती करायला त्याने सुरुवात केली होती. आणि जेव्हा त्याला कळालं, की नदीच्या काठी असणारी जी जमीन आहे किंवा नदीच्या काठी जे बेसिकली असणारी जमीन आहे, ती त्याची फर्टिलिटी जास्त आहे आणि तिथे जर आपण बी उगवले तर जास्त प्रमाणात आपल्याला प्रोडक्शन भेटतं आणि ते जे बी आहे आणि किंवा तो प्लांट आहे, तो चांगल्या प्रकारे ग्रो करतो. ह्याच कारणाने त्यांनी काय केलं,
तर तो एका ग्रुपमध्ये म्हणजे संघटित होऊन तो आपण बघू शकतो, की नद्यांच्या काठी वसायला त्याने सुरुवात केली होती आणि त्याचा बेस्ट एक्झाम्पल कोणता म्हणजे इंडस सिव्हिलायझेशन म्हणजे जे आपण सिंधू वसती आपण जे बोलतो सिंधू वसती किंवा हडप्पा संस्कृती वगैरे आपण जे हडप्पा सिव्हिलायझेशन जे बघतो दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ दिस म्हणजे हे कशाचं एक्झाम्पल आहे तर माणसाला कळालं की जर आपण बी पेरली तर त्याचा प्लांट उगवतो आणि त्यांनी नंतर हळू तो कोण नदीकाठी यायला त्यांनी सुरुवात केली होती. सो दिस इज अ थिंग अँड फॉर द ग्रोइंग पॉप्युलेशन द मॅन स्टार्टेड प्रोड्युसिंग द ग्रेटर अमाउंट ऑफ द फूड क्रॉप अँड ही रिअलाइज द क्रॉप प्रोडक्शन and the prosperity of agriculture mainly depends on the fertility of soil and the optimum availability of water. Hence, he emerged the competition among the people to discover the fertile land and settle there. Later, he getting richer harvest, he made the effort to increase the soil or increase fertility of soil. In the process, or we can say in this process, use of different fertile became the practice which leads to record the agriculture production. तर त्यांनी काय केलं तर हळूहळू जेव्हा माणसाला म्हणजे बेसिकली माणसाला जसं शेतीची कल्पना आली आणि शेती जो हळूहळू तो करायला लागला तशाच प्रकारे त्याला कळालं की शेती करणं किंवा शेती किंवा फर्टिलिटी ही किंवा ऍग्रिकल्चर हे बेसिकली कशावरती डिपेंड आहे तर सॉइलच्या फर्टिलिटी म्हणजे सुपीकतावर अवलंबून आहे तर सॉइलची सुपीकता ओके तर सॉइलची सुपीकता वाढवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे फर्टिलायझर यूज करण्याचा त्यांनी ट्राय केला त्याची प्रॅक्टिस करायचं त्यांनी ट्राय केलं त्याने प्रॅक्टिस सुद्धा केली आणि आणि बेसिकली आपण बघतो त्यांनी फर्टिलायझर वापरून जे केमिकल फर्टिलायझर असो किंवा नॉर्मल फर्टिलायझर असो म्हणजे आता आपण बघतो तशा प्रकारे घटना किंवा तशा प्रकारचे फॅक्टर्स वापरून त्यांनी ऍग्रिकल्चर प्रोडक्टचे जे प्रोडक्शन आहे म्हणजे ऍग्रिकल्चर प्रोडक्शन आहे म्हणजे उत्पादन आहे ते वाढवायचं त्यांनी ट्राय केलं आणि त्यांनी वाढवलं So food, crops, fruits, flowers are the produced according to the types of soil. And the food crop like jawar, bajra are produced in the rugged soil of Maharashtra plate, while in Konkan, Kerala and Tamil Nadu, Karnataka region produce the rice. In Madhya Pradesh, the potato is cultivated in this region while the soil are drained well drained and the local agriculture produce determine the staple diet of the people. तर ह्यांनी आपल्याला काय सांगितलं तर ह्यांनी आपल्याला कोणत्या कोणत्या रिजन मध्ये कोणत्या कोणते पीक जे उत्पादन घेतात ते आपल्याला सांगितलं तर महाराष्ट्राच्या किंवा मध्य महाराष्ट्राच्या पठारामध्ये जो आपण डेक्कनचा पठार आपण बघितलं होतं मध्य महाराष्ट्र बेसिकली त्या ठिकाणी आपण बघू शकतो जिथे रुगर सॉइल म्हणजे बेसाल्टचे आपले बेसॉल्ट रॉकचे आपल्याला जे सॉइल दिसते तिथे जास्तीत जास्त करून जवार आणि बाजरा ह्या घटना किंवा ह्या जे पीक आहे तिथे जास्तीत जास्त घेतात कारण ते जवार आणि बाजऱ्यासाठी ती जमीन ही अतिशय चांगली आहे आणि नंतर कोकण असो केरला असो तामिळनाडू असो त्या ठिकाणी आपण बघू शकतो त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त करून राईस घेतला जातो म्हणजे तांदूळ घेतला जातो आणि मध्य प्रदेशामध्ये आपण बघतो पोटॅटो त्याची शेती जास्त झाली जाते आणि नंतर आपण बघू शकतो आणि एवढे म्हणजे हे जे मेन क्रॉप्स आहेत ह्यांना वगळता आपण बघू शकतो की लोकल ऍग्रिकल्चर म्हणजे स्थानिक जे फार्मर आहे ते कधी कधी वांगे घेतात ते कधी कधी मिरच्या घेतात कधी कधी कोबी किंवा कापूस अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ते फळं घेताना आपल्याला किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेताना ते आपल्याला दिसून पडतात राईट अँड द रिझन्स वेअर द सॉइल्स आर नॉट एरेबल need to fulfill their food requirements through the import and for example the countries like Saudi Arabia, Qatar, Oman, etc. and fulfill their requirement by importing the food फ्रॉम चायना इंडिया अँड युएसए तर त्यांनी आपल्याला पुन्हा एकदा सांगितलं ज्या ठिकाणी किंवा जे प्रदेश किंवा जे देश त्यांच्यामध्ये जमीन उपलब्धता चांगली नाही म्हणजे बघा कुठे वाळवंट्या प्रदेशामध्ये आपण शेती करू शकतो का तर उत्तर आहे नाही तर वाळवंटी प्रदेश म्हणजे वाळवंटी देश जर आपण बोलायला गेलो तर कोणते कोणते देश आपल्याला आढळतात तर सौदी अरेबिया कतार नंतर आपण बोलतो ओमन असे जे देश आहेत ते बेसिकली कसे आहेत तर त्या देशांमध्ये वाळवंटी प्रदेश जास्तीत जास्त असल्या कारण तिथं शेतीही होत नाही मग हे आपली भूक भागवण्यासाठी काय करतात तर भारत चायना आणि आपण युएसए म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजे अमेरिकाकडून ते जास्तीत जास्त माल किंवा जास्तीत जास्त फूड इम्पोर्ट करत असतात म्हणजे त्याची आयात ते करत असतात अँड रिझर्व वेअर द सॉइल्स आर फर्टाईल कॅन बी सेल्फ रिलायंट ॲज फार ॲज ओके and the reasons okay just hold on the reasons where the soils are fertile can be self-reliant and as far as the food production is concerned
Hence, the human settlement get concentrated in such area. Agro-based, agro-based industrial or flourish in this area as a later date. For example, the sugar factory develop in the sugar cane production area, the fruit produce industry develop in the area of fruit production, and that is these reasons later show the sign of development. म्हणजे त्यांनी आपल्याला काय सांगितलं, त्यांनी आपल्याला असं सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी जे जे गोष्ट उत्पादन होते त्या त्या ठिकाणी त्या त्या गोष्टीचे कारखाने हे सुद्धा तिथं सेटल झाले. आता बघा ज्या ठिकाणी ऊस ऊस जास्त प्रमाणात वाढतात, त्या ठिकाणी आपण बघतो साखर कारखाने आपल्याला जास्तीत जास्त दिसतात. ज्या ठिकाणी कापसाची उत्पादन किंवा कापूस जास्त पिकवलं जातं, त्या ठिकाणी आपण बघतो की कापडाची गिरण्या किंवा कापड किंवा कापसाचं धाग्यामध्ये रूपांतर करण्याचे जे कारखाने आहेत, ते जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला दिसतात. ज्या ठिकाणी गहू आपण बघू शकतो किंवा तांदूळ आपण बघू शकतो, तेव्हा त्या ठिकाणी आपण तशा प्रकारचे गोष्टी किंवा तशा प्रकारचे कारखाने तिथं जास्त प्रमाणात आपण बघू शकतो आणि दिस लीड्स आणि ते आपल्याला काय सांगतात तर ते आपल्याला सांगतात की त्या ठिकाणाचे डेव्हलपमेंट किती प्रमाणात झाले हे आपल्याला सांगू शकतात, राईट. सो हिअर इज द थिंग. आणि बघा ज्या ठिकाणी फ्रुट्स जास्तीत जास्त डेव्हलप होतात त्या ठिकाणी फ्रूट प्रोडक्शन जे असतात किंवा फूड पासून बनणारे मटेरियल जे असतात म्हणजे आपण बघू शकतो काय काय वेगवेगळे मटेरियल्स आहेत किंवा त्यांना पॅकिंग करण्याचे जे कारखाने आहेत, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्ध झालेले किंवा त्या ठिकाणी बनलेले आपण बघू शकतो. तर हे गोष्टी आपल्याला काय सांगतात, तर याच्यावरून आपल्याला कळतं की त्या भागामध्ये कोणते उत्पादन जास्त घेण्यात येते आणि प्लस त्या भागामध्ये कोणते कारखाने हे जास्त नंबरमध्ये आहेत हे आपण बघू शकतो, राईट. सो हिअर इज द थिंग. सो आता आपल्याला जस्ट एक छोटासा आपल्याला मॅप दाखवला. त्या मॅपमध्ये काय काय आहे ते आपण बघूया. तर बघा इथं आपल्याला सॉइल बद्दल सांगितलेलं आहे. तर बघा ब्लॅक सॉइल, रुगर सॉइल तर आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे बघा पूर्ण महाराष्ट्र म्हणजे कोणता? तर बघा ठाण्यामध्ये, पालघरमध्ये आपलं रुगर सॉइल दिसतंय. नंतर नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदाबाद, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, बीड. तर असे जे मध्य महाराष्ट्र आणि प्लस आपला नागपूर म्हणजे मध्य महाराष्ट्र आणि प्लस आपण बघतो विदर्भाचा काही भाग या ठिकाणी आपल्याला बेसॉल्ट सॉल्ट पासून बनलेला किंवा बेसॉल्ट खडकापासून बनलेला आपल्याला रिजन दिसतो म्हणजे त्याला आपण ब्लॅक सॉइल असं म्हटलेलं आहे. नंतर लॅनिटेरियन सॉइल म्हणजे ज्या ठिकाणी थोडी लालसर आपल्याला माती दिसते ते कोणता कोकणचा भाग म्हणजे कोणता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि प्लस थोडा पुणे आणि नंतर कोल्हापूर आणि प्लस आपण बघू शकतो की नाशिकचा एक छोटासा पार्ट आहे, छोटासा पार्ट नाशिकमध्ये तिथे सुद्धा लाल माती ही दिसून येते, राईट. आणि प्लस गडचिरोली एरियामध्ये सुद्धा आपल्याला लाल माती ही दिसून पडते, राईट. नंतर आपण येलो ब्राऊन म्हणजे हिली रिजन मध्ये आपण बघूया. हिली रिजन म्हणजे जिथं जास्त टेकडावरची जमीन आपण जे बघतो, ते थोडे आपल्याला पिवळसर दिसत असते. तर ते कुठे? तर ते पुण्याचं आपण रिजन बघू शकतो आणि पुन्हा एकदा आपण विदर्भामध्ये गोंदिया आणि गडचिरोलीच्या थोड्याशा भागामध्ये आपल्याला ते दिसून पडते, राईट. हे अशा प्रकारे आपण बघितलं आणि प्लस आता ब्लॅक सॉइल, जे रुगर सॉइल जे आपण म्हणतो, ते रुगर सॉइल आपल्याला कुठे दिसून येते तर बघा, इतर आपण बघू शकतो की आणि प्लस पालघर आणि ठाण्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते आणि ही आहे अल्लुवेला अल्युव्हल सॉइल. अल्युव्हल सॉइल म्हणजे काय ते आपण आता बघूया 2 मिनिटं. अल्युव्हियल सॉइल्स म्हणजे कोणती सॉइल आपण बघणार आहोत त्याला. ओके, किनारपट्टीची गाळाची मृदा दॅट इज अल्युव्हियल सॉइल म्हणजे किनारपट्टीची गाळाची मृदा. ते सुद्धा आपण रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर या ठिकाणामध्ये आपण बघू शकतो. अल्युव्हियल सॉइल मीन्स व्हॉट? तर किनारपट्टीची गाळाची जमीन. सो दिस इज द थिंग. तरी आता मला सुद्धा लक्षात राहील की अल्युव्हियल सॉइल म्हणजे ते मीनिंग थोडा हे झालेलं कन्फ्युजन लेटेड बी. आपल्याला आता कळालं की कशाचं काय मीनिंग आहे. सो तशा प्रकारे आपण लॅथरिंग सॉइल म्हणजे जे आपल्याला तांबूस म्हणजे कॉपर लाईक जी दिसते म्हणजे तांबूस कलरची जी माती दिसते त्याला लॅथेरियन और लॅथेराइट सॉइल असे म्हणतात. तर इथं बघा इकडे आपल्याला बघतोय जांभळी मृदा, काळी मृदा, रेगूर, नंतर जाड भराडी मृदा, राईट. सो आणि नंतर डोंगराळ प्रदेशाचे पिवळसर डोंगराळ प्रदेश आणि किनारपट्टीची गाळाची मृदा. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की कोणते कोणते सॉइल आपल्या महाराष्ट्राच्या कॉन्टेक्समध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचे सॉइल कुठे कुठे भेटत आहे, राईट. सो ह्याच्यामध्ये कोणाला काय एक्झाम डाऊट वगैरे आहे का? नाही सर. ओके, शुअर. कोणाला काय डाऊट?